The next point we will see metal हा point संपला आपला. आता insulator पाहतो आपण. What is the insulators? The second point now. Insulators. ज्या प्रकारे आपण दोन प्रकारचे बँड असते म्हटलं होतं, एक कंडक्शन बँड आणि दुसरा इज द व्हॅलेन्स बँड. ओके, so in insulator there are again the two types of bands, the valence band and the conduction band. Okay, and the energy difference between these two bands, valence band and the conduction bands. So in insulators the conduction bands have the higher energy, the higher energy conduction bands, the higher energy मध्ये कोणते असतात, कंडक्शन बँड ऑक्युपाय द इलेक्ट्रॉन्स, यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात और दे आर द व्हॅकंट. द हायर एनर्जी कंडक्शन बँड्स आर व्हॅकंट. हे कसे असतात, व्हॅकंट असतील. व्हॅकंट म्हणजे यांच्यामध्ये एम्प्टी असतील, रिकामे असतील. अँड द व्हॅलन्स बँड यांची एनर्जी कशी असते, लोअर असते. द लोअर एनर्जी, हायर एनर्जी, लोअर एनर्जी. द लोअर एनर्जी व्हॅलन्स बँड, द लोअर एनर्जी व्हॅलन्स बँड्स आर फिल्ड. ते कसे असतील, आता भरलेले असतील. दे आर फिल्ड. अँड द कंडक्शन बँड्स आर व्हॅकंट. यांच्यामधले कंडक्शन बँड कसे असतात, व्हॅकंट. आणि व्हॅलन्स बँड कसे असतात, फील्ड असतात, भरलेले असतात. इन कशामध्ये, इन इन्सुलेटर्स. इन्सुलेटर पॉइंट इज गोइंग ऑन नाव इफ द एनर्जी डिफरन्स बिटवीन द टू कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मधला जो एनर्जीचा डिफरन्स असतो यांच्यामध्ये स्मॉल असतो. द एनर्जी डिफरन्स काय म्हणतो आपण, दॅट इज द बँड गॅप. Energy difference, that is the band gap between the two between these two bands, conduction band and second one is the valence band. The energy difference, that is the band gap between conduction band and the valence band. Conduction band and valence band is small. Energy difference कसा असतो यांच्यामध्ये, लार्ज असतो. एनर्जी डिफरन्स बिटवीन इज टू लार्ज, खूप जास्त असतो. खूप जास्त असल्यामुळे काय होते की दोन प्रकारचे बँड आहेत, व्हॅलन्स बँड आणि दुसरा कोणता, कंडक्शन बँड. या बँडला आपण काय म्हणतो, कंडक्शन बँड. इट इज कॉल्ड एज कंडक्शन बँड अँड इट इज कॉल्ड एज द व्हॅलेन्स बँड. तर हा एनर्जी मधला डिफरन्स खूप जास्त असतो इन्सुलेटर मध्ये. द एनर्जी डिफरन्स इज लार्ज. इफ दिस एनर्जी डिफरन्स इज टू लार्ज, एनर्जी डिफरन्स कसा असतो यांच्यामधला, लार्ज असतो. दिस इज द एनर्जी डिफरन्स. ओके, इफ द एनर्जी डिफरन्स इज टू लार्ज देन इट इज कॉल्ड एज फॉरबिडन झोन. इट इज कॉल्ड एज व्हॉट, फॉरबिडन झोन. ह्या एनर्जी डिफरन्सला काय म्हणावं, इट इज कॉल्ड एज फॉरबिडन झोन. राईट. तर एनर्जी मधला डिफरन्स, एनर्जी डिफरन्स दॅट इज द बँड गॅप. एनर्जी डिफरन्स म्हणजेच काय, बँड गॅप बिटवीन कशामध्ये, कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड इज टू लार्ज, इज कॉल्ड एज फॉरबिडन झोन. द थर्मल एनर्जी जर आपण याला अप्लाय केली, thermal energy is not, the thermal energy is insufficient. Thermal energy पुरेशी नसते याला. Thermal energy is insufficient to promote the electrons, from इलेक्ट्रॉनला प्रमोट करायचं आपल्याला, कुठून कुठे, व्हॅलन्स बँड कडून कुठे जाणार इलेक्ट्रॉन, कंडक्शन बँड कडे. सो द थर्मल एनर्जी इज नॉट सफिशियंट टू प्रमोट द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड पर्यंत इलेक्ट्रॉनला प्रमोट करण्यासाठी द थर्मल एनर्जी इज नॉट सफिशियंट. थर्मल एनर्जी इतकी पुरेशी नसते, इनसफिशियंट असते. कशामध्ये, इन्सुलेटर्स मध्ये. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, इन्सुलेटर्स. देअरफॉर यांचा कंडक्शन बँड कसा असतो, व्हॅकंट असतो.
therefore the conduction band is vacant. यामुळे यांचा कंडक्शन बँड, इन्सुलेटरचा कंडक्शन बँड कसा असतो, व्हॅकंट असतो का? बिकॉज थर्मल एनर्जी, जरी आपण याला उष्णता दिली तरी उष्णता दिल्यावर सुद्धा थर्मल एनर्जी मीन्स हिटिंग, तरी सुद्धा काय होत नाही की व्हॅलन्स बँड कडून कंडक्शन बँड कडे इलेक्ट्रॉनला प्रमोट करत नाही. इलेक्ट्रॉनला काय करत नाही, प्रमोट करत नाही. नॉट सफिशियंट टू प्रमोट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन प्रमोट होत नाही फ्रॉम व्हॅलन्स बँड टू conduction band. The two types of bands, you know that, valence band and the conduction band. So this is about the insulators. The next third point, that is the semiconductors. What are the semiconductors? Semiconductor मध्ये सुद्धा सेम असतात असेच two types of band, higher energy conduction band and lower energy valence band. In semiconductors also, the higher energy वाला कोणता बँड असतो, कंडक्शन बँड. हायर एनर्जी कंडक्शन बँड अँड लोअर एनर्जी ऑफ व्हॅलन्स बँड. लोअर एनर्जी ऑफ कोणता बँड, व्हॅलन्स बँड. अँड हायर एनर्जी वाला कोणता बँड, कंडक्शन बँड. इन व्हॉट, इन सेमीकंडक्टर्स. दिस इज व्हॉट इट इज कॉल्ड एज द सेमीकंडक्टर्स. But the energy difference, that is band gap, is too large. In insulator the band gap is too large, but in semiconductor the band gap is small. यांच्यामध्ये बँड गॅप कसा असतो, स्मॉल असतो. आता हे दोन बँड आहेत, कंडक्शन बँड आणि हा कोणता आहे, व्हॅलन्स बँड. तर यांच्यामधला जो बँड गॅप म्हटलो आपण, तर यांच्यामध्ये बँड गॅप जास्त असतो, तर याच्यामध्ये बँड गॅप कमी असतो. तर ज्याच्यामध्ये बँड गॅप कमी असतो, दिस इज द व्हॅलन्स बँड अँड दिस इज द कंडक्शन बँड. अँड दिस इज द बँड गॅप. ओके, याला आपण काय म्हटलं, बँड गॅप. तर बँड गॅप इज स्मॉल. इन सेमीकंडक्टर्स द बँड गॅप इज स्मॉल, बट इन इन्सुलेटर्स द बँड गॅप इज लार्ज. इन्सुलेटर मध्ये बँड गॅप कसा असतो, लार्ज असतो. दिस इज द सेमीकंडक्टर्स. दीज आर कॉल्ड एज व्हॉट, semiconductors. Okay, in semiconductors the band gap is what, small, and in insulators the band gap is large, too large. In insulator the band gap जर large असला तर त्याला काय म्हणावं, इन्सुलेटर. आणि बँड गॅप स्मॉल असला तर त्याला काय म्हणायचं, सेमीकंडक्टर विथ द बँड गॅप. दिस इज द डिफरन्स बिटवीन द insulators and the semiconductors. Okay, the energy difference, that is the band gap. Okay, this part is over. In insulators the thermal energy is not sufficient. इन्सुलेटरला थर्मल एनर्जी जरी आपण पुरवलं तर थर्मल एनर्जी एवढी सफिशियंट नाही. कशासाठी नसते, टू प्रमोट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला प्रमोट करणे, इलेक्ट्रॉनला वाहने, नेणे. तर इलेक्ट्रॉन कुठून कुठे प्रमोट होतो, थर्मल एनर्जी इज इनसफिशियंट, पुरेशी नसते थर्मल एनर्जी टू प्रमोट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला काय करत नाही, ते प्रमोट करत नाही. टू प्रमोट द इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स बँड टू, व्हॅलन्स बँड कडून कोणत्या बँड कडे जाणार, कंडक्शन बँड कडे. तर व्हॅलन्स बँड अँड द सेकंड बँड इज द कंडक्शन बँड. लोअर एनर्जी वाला बँड असतो त्याला काय म्हणतो आपण, व्हॅलन्स बँड. हायर एनर्जी वाला बँड असतो त्याला काय म्हणतो आपण, कंडक्शन बँड. म्हणजे इलेक्ट्रॉन प्रमोट होतो, कुठून कुठे प्रमोट होतो, फ्रॉम व्हॅलन्स बँड टू, दिस इज व्हॅलन्स बँड टू, दिस इज कंडक्शन बँड. तर एवढी एनर्जी याला पुरेशी नसते, insufficient to promote the electron from valence band. These are called as the insulators. So we have finished this metal insulators. आता राहिले semiconductors. This is also semiconductor. In detail the semiconductor, the remaining part we will see later on. The semiconductors राहिलेला भाग आहे जे आपण पुढे पाहू. दोन प्रकारचे इन्सुलेटर मध्ये बँड असतात. Insulator is simple. Before that we have seen the metals. Metals are the good conductors of electricity. Insulators are non-conductors or bad conductor. Insulators are काय असतात, they are the bad conductors of electricity. Insulators are the bad conductors of electricity. हे सगळे काय चालू आहेत आता, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी चालू आहेत. याला आपण म्हणतो इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. These are nothing but the electrical properties of metals. Second insulator and third one is the metals
insulators. These are the three metals, insulator, and third one is what? Semiconductors. These are electrical properties. All these are electrical properties. याला कोणते प्रॉपर्टी म्हणायचे? इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. ओके.